नाथ संप्रदायामध्ये रंगपंचमी सणाचे महत्त्व काय आहे, चला तर आपण जाणून घेऊयाच आजच्या व्हिडिओमध्ये। रंगपंचमी हा केवळ रंगाचा सण नाही, तर आत्मशुद्धी, आनंद आणि समतेचा उत्सव आहे। नाथ संप्रदायामध्ये या सणाला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक असे दोन्ही स्तरावर विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे। तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, नाथ संप्रदायामध्ये रंगपंचमी या सणाला दोन प्रकारचे महत्त्व किंवा दोन प्रकारच्या स्तरावरती महत्त्व देण्यात आलेले। एक मध्ये आध्यात्मिक महत्त्व आणि दुसरे सांस्कृतिक महत्त्व। नाथ संप्रदायाची भूमिका। नाथ संप्रदाय हा योग, वैराग्य आणि आत्मसाधनेचा मार्ग दाखवतो। या परंपरेमध्ये गुरु शिष्याचे नाते, आत्मानुभव आणि जीवनातील सहज आनंद यांना फार महत्त्व आहे। रंगपंचमी हे याच तत्वाचे प्रतीक मानले जाते। रंगपंचमी काय याच तत्वाचे प्रतीक मानले जाते। रंगांचे आध्यात्मिक अर्थ। रंग म्हणजे मनातील विकार, अहंकार आणि भेद विसरून एकमेकांशी एकरूप होण्याचे प्रतीक। नाथ संप्रदायामध्ये रंग खेळताना जातपात, उच्च नीच भेद बाजूला ठेवले जातात। साधू, योगी आणि भक्त एकत्र येऊन समता व बंधुत्वाचा संदेश देतात। योग आणि आनंदाचा संगम। नाथ परंपरेमध्ये योग म्हणजे केवळ तपश्चर्या नव्हे, तर आनंदात राहून आत्मज्ञान मिळवणे। रंगपंचमी हा त्याच आनंदाचा उत्सव आहे। आत्मामुक्त, मन प्रसन्न आणि जीवन रंगी बेरंगी होते। तर या ठिकाणी बघू शकता, आत्मा तुमचा मुक्त होऊ शकतो, मन प्रसन्न होऊ शकते रंगपंचमीच्या सणाच्या दिवशी, आणि जीवन रंगीबेरंगी तुमचं या ठिकाणी होऊ शकतं। लोकजीवनाशी नाते। महाराष्ट्रातील अनेक नाथपंथीय मठामध्ये भजन, कीर्तन, फुगडी, गुलाल उधळून भक्तिमय वातावरण, गुरुची चरणी रंग अर्पण करून कृतज्ञता आणि भक्ती व्यक्त केली जाते। सार सांगायचे तर नाथ संप्रदायामध्ये रंगपंचमी म्हणजे आनंदाने जगणे, समतेने वागणे आणि रंगाप्रमाणे जीवनही सुंदर बनवणे अशी रंगपंचमी मनाला भिडणारी, सर्वांना आवडणारी आणि आत्म्याला रंगविणारी। तर या ठिकाणी बघू शकता, नाथ संप्रदायामध्ये रंगपंचमीचा महत्त्वपूर्ण अर्थ या ठिकाणी दिलेला आहे। आनंदामध्ये तुम्ही जगणे हे महत्त्वाचं आहे, समानतेने सर्वांना वागवणे महत्त्वाचे आहे आणि रंगाप्रमाणेच जीवनही सुंदर बनवणे। तर किती सुंदर या ठिकाणी संदेश रंगपंचमीच्या सणाच्या दिवशी या ठिकाणी नाथांनी आपल्याला दिले, किंवा नाथ संप्रदायामध्ये रंगपंचमी कशा प्रकारे खेळली जाते या सर्वांचं महत्त्व मी तुम्हाला पटवून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। तर नाथ संप्रदायामध्ये रंगपंचमीचा काय काय अर्थ होतो तर हे सांगण्याचा मी तुम्हाला थोडक्यामध्ये प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनला नक्की कळवा, आणि अजून कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शनला तुम्ही कमेंट करून या ठिकाणी सांगू शकता, किंवा कमेंटमध्ये खाली या ठिकाणी ओम चैतन्य नवनाथ हाय नमः असं लिहू शकता। आणि रंगपंचमी सणाच्या तुम्हाला हार्दिक अशा शुभेच्छा। खूप या ठिकाणी लांब आहे रंगपंचमी, तरी पण हा व्हिडिओ तुम्हाला माहिती व्हावा नाथ संप्रदायामध्ये रंगपंचमीचा अर्थ या ठिकाणी काय होतं हे सर्व सांगण्याचा तुम्हाला मी या ठिकाणी काय केला प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटला कळवा, आणि अजून नवीन कोणत्या टॉपिकवरती कंटेंटवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल ते सुद्धा कमेंटला तुम्ही सांगू शकता मला। अलख निरंजन आदेश।